नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती आली आहे मित्रांनो थेट श्रीलंकेतून. होय मित्रांनो, श्रीलंकेतून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता श्रीलंकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण श्रीलंकेमधून आलेली ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज कोणती की ज्याच्यामुळे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात आपल्या सर्वांना प्रचंड वाढ ही दिसून येणार आहे. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्या सर्वांसाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता श्रीलंकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण असं काय घडले बरं श्रीलंकेमध्ये की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. आणि ही जी वाढ आहे तर ही वाढ सुरू झाल्यानंतर अखेर श्रीलंकेमुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर. मित्रांनो, हा श्रीलंका तोच श्रीलंका आहे की ज्यानं 3 महिन्यापूर्वी जे आयात शुल्क होतं ते 5 पटीने वाढवलं होतं. तेव्हा त्यांचा स्थानिक कांदा हा बाजारपेठेमध्ये आला होता आणि स्वतःच्या कांद्याच्या बाजारभावाला प्रोटेक्शन देण्यासाठी त्यांनी जी बाहेरील देशातून आयात होत होती कांद्याची त्याच्यावरती आयात शुल्क होतं ते 5 पटीने वाढवलं होतं. हे ज्याचं त्याचं आहे स्थानिक मार्केटला बळ देण्यासाठीचं कारण. मग याच्यामुळे झालं काय की त्यांचं व्यवस्थित होतं, त्यांच्या कांद्याला रेटसुद्धा चांगला मिळाला. पण आता झालंय असं की दितवा नावाचं चक्रीवादळ जे होतं ते येऊन गेले. तिथल्या कांद्याचं अतोनात नुकसान झाले. आता कांदा तिथं शिल्लक नाही आणि कांद्याचा बाजारभाव 100 रुपये प्रति किलो होलसेलमध्ये झाला आहे. यामुळे श्रीलंकन सरकार काय करत आहे की या असणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी व कांद्याचा बाजारभाव हा नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतातून कांदा आयात करण्याच्या तयारीत आहे. आणि ही जी आयात आहे ती 15 डिसेंबरपासून सुरू होऊ शकते. आणि यासाठी श्रीलंकन सरकार काय करणार आहे की बा जे आयात शुल्क 5 पटीने वाढवलं होतं ना त्याला आता या ठिकाणी पूर्ववत केल्या जाणार आहे. याच्यामुळे श्रीलंका हा भारतातून 15 डिसेंबर नंतर प्रचंड प्रमाणात कांदा हा आयात करताना दिसणार आहे. आणि जशी जशी श्रीलंकेची आयात ही वाढणार आहे तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला इथं आधार मिळणार आहे. आणि हा जो आधार आहे मित्रांनो तो मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप निर्माण करणार आहे. आणि या गॅपमुळं कांद्याचा जो बाजारभाव आहे तो या ठिकाणी आपल्याला 15 डिसेंबर नंतर सुरुवातीला 2000 व तदनंतर 2500 पार जाताना सुद्धा दिसू शकतो. म्हणजे श्रीलंकेमुळे आता भविष्यात देशातील कांदा बाजारभाव हा 2500 पार जाण्याचा कुठंतरी मार्ग मोकळा झालाय असं म्हणायला व मानायला हरकत नाही. राहिला प्रश्न विक्रीचा. एवढा सल्ला देऊ इच्छितो की भविष्य फार उज्ज्वल आहे असं पकडू नका. 3,500-4,000 हजाराचा भाव काय मिळणार नाही यावर्षी. त्यामुळे 2,000च्या वर भाव गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं करा कांदा विक्री, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा.
आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र व्यक्त करतो। खूप खूप आभार।